हॅलो. हा मी हा येतो येतो बरोबर येतो वेळेवर, घाबरू नको. मानसी, थांब, जाऊ नकोस. तू येतेस ना मानसी? ताई बोलतीये, तिला हवा असेल तर थांबते मी. ठीक आहे, काय ते लवकर ठरव. मानसी, हो काकी. काय झालं? काही नाही, ताईने थांबायला सांगितलं. अगो बाई, का नाही? म्हणजे तिला बरं वाटतंय ना? तसं काही नाही काकी. ताईला वाटलं मी अजून काही दिवस राहावं म्हणून. एवढंच ना? अगं मग राहा. नाही म्हणजे तशी ती हळवी आहे ना, तू राहिलीस तर बरंच. तू बस, मी आले. त्यांचं येणं कॅन्सल झालंय. अहो कॅन्सल झालं म्हणजे येणार नाहीयेत ते. ऐवजी ते काय नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही दोर आणा, त्याचा फास बनवा, माझ्या गळ्यात टाका, लटकवा मला तिथे असा. हा, पैशाची काळजी कर नका, ते बघतो सगळं मी. हा, पैशाचं काय नाही, हे पेशंट्स हो, काय श्रद्धा आहे त्यांची आपल्यावरती. नाही, तेच पैशाचं काय. त्यांना मी सांगितलं त्याला काळजी करू नको पैशाची. हिशोबाचं काय. आपला हिशोब ना करू 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 उद्या संध्याकाळी. चालता हो दादा. तुझ्याकडे काम होतं. माझा एक स्टुडंट आहे, मुलगा गरीब आहे, गुणी आहे, पण त्याला जरा 2 मार्क्स कमी पडतात, तर त्याच्या ऍडमिशन संदर्भात जरा तुझ्याशी बोलायचं. 2च ना? काम होऊन जाईल. मला पण मोहन थोडंसं तुझ्याशी बोलायचं. आत्ता? हो. आई कुठे? माई ना मार्केटमध्ये गेल्यास. फर्स्ट क्लास. आपण जरा दुसरीकडे कुठेतरी जाऊन बोलूया, विषय महत्वाचा. सिरियस आहे? आत्ता नाहीये, पण व्हायच्या आत बोलू. आता पण त्या मुलाचं जरा. तो ग्रॅज्युएट झाला असं समज रे, एक फोनचं काम आहे आपल्या. काय चालू आहे? माझी कोंडी अजून का चालू असणार आहे? हे बघ, मी तुझ्या भल्याचाच विचार करतोय. त्याचंच तर वाईट वाटतंय ना मला. माझ्या भल्याचा विचार मी सोडून सगळे करू शकतात. तुझा नक्की प्रॉब्लेम काय? माझा प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे ना, की माझा प्रॉब्लेम मला एकटीला सॉल्व्ह करता येत नाहीये, आणि जे निसाद द्यायला हवी ते देत नाहीये. हाच आहे माझा प्रॉब्लेम. तुला राग आला तर ठीक आहे, पण म्हणून तो राग माझ्या घराच्या दार खिडक्यांवर काढू नकोस. कारण भिंतींना कान असतात की नसतात हे मला माहित नाही, पण ह्या घरातल्या माणसांना मात्र कान आहेत, ज्यांना अशा आवाजांची सवय नाही.
अजून किती दिवस राहणार आहेत या घरात? जितकी जास्त राहील तितकीच तू सेफ राहशील. मी नाही राहिले तरी चालेल, पण प्रश्न, जाब, सल्ले याचा ना कंटाळा आला आता मला. ह्या सगळ्या गोष्टींचा घरातील प्रत्येकाकडून तुझ्यावर मारा होऊ नये असं जर तुला वाटत असेल ना, तर तिच्या ह्या घरात असण्याला नाईलाज न समजता इलाज समज. आणि तू तिला हाक मारून थांबवलंयस ते का, कशासाठी, ह्याचे तर्क एव्हाना घरात सुरू झाले असते. त्यांना फाटे फुटू नये असं जर तुला वाटत असेल तर जा आणि भेट तिला. वाट बघत असेल ती. कळतंय मला. ताई, यू शुड बी केअरफुल ना. प्लीज. माझी काळजी आणि तुझे प्रश्न या विषयावर बोलायचं नाहीये मला, प्लीज. ओके, मी तुला काहीही विचारणार नाही. तू आधी शांत हो. अजून एक गोष्ट सांगते. लेक्चर देणं बंद कर, प्लीज. ठीक आहे. उलट प्रश्न आणि उलट उत्तरं सुद्धा नकोयत मला. आणि काळजी घेण्यापलीकडे थोडं सहकार्य करायला जमत असेल ना तर प्लीज कर मानसी. मोनिका, ए मोनिका, अगं बोलाय. तुम्ही इथे आहात का? अगं गीता गेलीये बाहेर. कुणीतरी मदतीला या ना माझ्या. हो, मी येते ना. मी येते आई. मी येते ना. मग तू एक काम कर ना, जरा विक्रांतला विचारून ये म्हणावं आज डब्यात कारल्याची भाजी चालेल का. विचारशील? ठीक आहे. चल. कॉफी, 2 कॉफी. बोल, काय झालं? म्हणून तुला माहिती आहे मी कुठल्याही प्रश्नाचा कधी गंभीरपणे विचार करत नाही. हम्म. पण कुठलाही प्रश्न सोडवायला मला 2च्या वरती 3रा फोन करावा लागत नाही. माहिती. पण आज जो प्रश्न मला पडलाय ना त्यासाठी मी कुणालाच फोन करू शकत नाही. तुझा प्रश्न विक्रांत आहे, बरोबर? तुला कसं कळलं? दादा, आपल्या दोघांनाही एकच प्रश्नपत्रिका आली, विक्रांत नावाची. लग्नानंतर विक्रांत बदलला का संदर्भासहित स्पष्टीकरण द्या.
विक्रांत आणि मोनिकामध्ये काही गडबड आहे का? शास्त्रीय कारणे द्या, बरोबर ना? काय झालं ना, मी परवा रात्री उशिरा घरी आलो. बाहेर चाललो होते. मी त्याला विचारलं, कुठे झालास? तर म्हणाला हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आहे. आणि येताना तो परत आला, त्या मोनिका त्याच्याबरोबर होती. काय त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं, पण मला ते पटलं नाही. तळहात एवढा होता तेव्हापासून आपण त्याला बघतोय. आता तो अबोल होता, पण आता गप्प झालाय. आणि या प्रश्नावर मी कोणाशी बोलू शकत नाही घरी. नाही दादा, या बाबतीत तू कोणाशीच बोलू नकोस. तू थेट त्याच्याशी बोल. तू बोलशील? तू बाप आहेस त्याचा. काही प्रश्न सोडवायला बापाचा उपयोग होत नाही, तिथे मित्रच उपयोगी पडतात. आणि तू पहिल्यापासून त्याचा काका आहेस, पण मित्रच जास्त आहेस. बोलशील? प्रश्नपत्रिका समोर आली की ती लगेच वाचायची असते आणि ताबडतोब सोडवायला घ्यायची असते. वेळ संपवून गेली की मग प्रश्नपत्रिका अर्धवट राहते. पण नाही, मी इथे तसं नाही होऊ देणार. मी बोलतो त्याच्याशी. थँक्स. दादा, हलकं वाटलं जरा. बोल, कोणाची ऍडमिशन करायची? कोणाला फोन करू? माझ्या क्लासमध्ये एक मुलगा आहे. हुशार आहे, गुणी आहे, पण जरा गरीब आहे. झालं असं की 2 मार्कांसाठी त्याची ऍडमिशन जरा रखडते. तुझ्या ओळखीचं म्हणून म्हणलं की जरा प्लीज. 2 मार्कानं झालं काम? तो ग्रॅज्युएट झाला समज. आय एम सॉरी, पण तुझ्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. मी घरी असेन नसेन, तिला इमोशनली आणि मेडिकली समजून घेणारी फक्त तू आहेस. I know. I will take care of it. फक्त एक रिक्वेस्ट होती. आय नो तुझ्या मनात खूप सारे प्रश्न असतील, पण त्यांची उत्तरं तिला विचारण्याची वेळ निघून गेली आहे. सो तिला गिल्टी वाटणाऱ्या गोष्टी आपण Don't worry. एक सांगू? अनफॉर्च्युनेटली माझ्या येण्याचा त्रास तुम्हालाच भोगावा लागणार आहे. कशावरून? मी चांगलंच ओळखते माझ्या ताईला. त्या त्रासापेक्षा तिचं सेफ राहणं जास्त आवश्यक आहे. आणि म्हणून ही गोष्ट घरातल्या कुणालाही नाही कळणार, कुणालाच. काय कोणालाच कळणार नाही? काय लपवाछपी चालली आहे? अरे विजय, ए मोहन, विजया, अरे ए मोहन्या. अगो बाई, हे गेलेत. काय झालं? विजय आणि मोहन कुठे आहेत? क्लासला गेलाय तो. आणि हे दुकानात असतील. दोघेही दोन्ही ठिकाणी नाहीयेत. अगो बाई, आता मोहन्या, अरे ए विजया. नान्या, काय झालं? आग लागल्यासारखा का ओरडतोयस? माई, बाकी काही नाही. गिऱ्हाईक परत चाललेत ना, दुकान बंद असल्यामुळे, म्हणून बघायला आलो होतो कुठं गेलाय तो. शिवाय मोहन सुद्धा क्लासमध्ये नाहीये. मी एक काम करते, मी फोन करते. नाही म्हणजे काहीतरी काम असेल दोघांना म्हणून. दोघांना एकाच वेळी?
तुलाच बोलवते. मधू, मधू नान्या, मधू आला. हा माई मधू मला सांग, विजय आणि मोहन दोघं गेलेत कुठे एकत्र? ते काय झालं माई? काय झालं? हे बघ, आणि सगळे उभे का असे? बसा बसा. कुठे होता तुम्ही दोघं? सांग ना, कुठे होता एकत्र? एकत्र? हा? एकत्र नाही, मी ते क्लासमधल्या मुलाच्या ऍडमिशनसाठी त्याच्या आईवडिलांना भेटायला गेलो होतो. आणि मी आपल्या दुकानात ते गळत्यानं त्याची डागडुजी करायला माणसं बोलावून मधूला सांगून गेलो होतो. होय माई. बा नाही तसं असेलही, पण काय आहे, दोघेही अचानक गायब झाले ना, म्हणून अचानक गायब. थोडीशी भीती वाटली हो मला. हो का? आता नीट लक्षात ठेव, याच्या पुढे नीट खात्री केल्याशिवाय आगीच्या बंबासारखा जर ठणाणा केलास तर खरा बंब आणून तुला वरून खालून धुवून काढी ना. तुला माहित आहे, मला घरामध्ये लपवा छपवी केलेली चालत नाही आणि आवडतही नाही. होय माई. ताई, अगं कसली लपवाछपवी? मी तुम्हा दोघांचंही बोलणं ऐकलंय. गैरसमज नको करून घेऊस ताई. कोणाला कळणार नाही म्हणजे काय? कोणाला कळणार नाही? आणि इतकंच होतं तर मी आल्यावर तुम्ही तुमचं बोलणं का थांबवलं? अरे आता बास झालं. आजवर कधीही लपवाछपवी केली नाही. तो माझा स्वभावही नाही. जी काही लपवाछपवी चालू आहे ना, ती फक्त तुला वाचवण्यासाठी चालू आहे. नाही वाचायचंय मला. मला फरक पडत नाही. दळवी काय आहेत हे तुला कळलेलं नाहीये मोनिका. जी गोष्ट लपवायचा प्रयत्न चाललाय ना, ती जर प्रत्येकाला कळली तर तुझं काय होईल याचा अंदाज नाहीये तुला. आणि इतकंच असेल ना तर खाली जातो आणि सगळ्यांना एकत्रच सांगतो. चल. चल. खरंच चल. सांगून टाकूया ना सगळ्यांना. नक्कीच सांगू की लग्न लागताना तुला हे सगळं कळलं होतं. तरी तू माझ्याशी लग्न केलंस आणि ही गोष्ट तू सगळ्यांपासून लपवलीस. सांगूया?